नमस्कार मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस काय असते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहेत आणि ओपन झाल्यावर तुम्हाला सर्च बारमध्ये ई ड्राईव्ह व्हॅलिडिटी या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचे किंवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे. तर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं आपला महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असणार आहे. तर त्याच्या खाली तुम्हाला यायचं आहे. इथं लॉग इन युअर अकाउंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला स्क्रोल करून पुन्हा खाली यायचं आहे. तर इथं साईन रजिस्टर हिअर आणि न्यू युजर या प्रकारे दोन ऑप्शन इथं एकाच ठिकाणी दिले, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही सेकंद थांबायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढचा इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पुढचा इंटरफेस असणार आहेत. तर मित्रांनो, इथं तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र कशासाठी काढतायत ते सिलेक्ट करण्यासाठी इथं पर्पज म्हणजे उद्देश विचारला आहे. तर इथं एज्युकेशन शिक्षणासाठी काढत असाल तर शिक्षणासाठी एज्युकेशन करायचं आहे. इलेक्शन काढत असाल तर इलेक्शन, सर्व्हिससाठी तर सर्व्हिस आणि ओदरसाठी असेल तर ओदरसाठी. तर इथं सपोज मी एज्युकेशनसाठी काढतोय तर एज्युकेशन. त्याच्यानंतर पर्पज टाईप पुन्हा इथं पर्पज विचारलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर 12वी पास होऊन जात वैध प्रमाणपत्र काढत असाल तर तुम्हाला इथं प्रोफेशनल एज्युकेशन आफ्टर 12वी इथं तुम्हाला पहिला ऑप्शन चॉईस करायचं. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय विचारलेलं आहे इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप जी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असते तीचा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढत असाल तर हा 2 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. किंवा तिसरा नंबर काय इथं ट्युशन फीसाठी. त्याच्यानंतर चौथा बेनिफिट अंडर एक्झामिनेशन फीसाठी. त्याच्यानंतर 5वा आहेत अंडर ॲडमिशन इन रिझर्व कॅटेगरी. तर तुम्ही कोणत्या याच्यासाठी काढतायत ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपण फक्त 12वी पास आऊट होऊन काढतोय तर इथं आपण 12वी सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर लिंग जे काय असेल मेल, फिमेल आणि ओदर दिले ते आपले जे काय असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर सॅल्युटेशन अभिवादन इथं तुम्ही श्री मेल सिलेक्ट केल्यानंतर इथं श्री, मॅरिड असाल तर इथं तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर अनमॅरिड असाल तर इथं तुम्हाला दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे. तर तुम्ही फर्स्ट नेम इथं टाकून घेऊ शकता. त्याच्यानंतर मिडल नेम तुमचा वडिलांचं नाव. त्याच्यानंतर लास्ट नेम आडनाव. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर. त्याच्यानंतर ईमेल ID. त्याच्यानंतर मोबाईल नंबर. त्याच्यानंतर पासवर्ड आणि त्याच्यानंतर पुन्हा तोच पासवर्ड इथं टाकायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलवर आणि ईमेलवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. तो व्हेरीफाय झाला तर तिथं कॅप्चा फिलअप करायचा आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा युजर ID आणि पासवर्ड तयार करून घेऊ इच्छिता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं युजर ID आणि पासवर्ड क्रिएट करायचं आहे.